मंत्रालयामधल्या लाचखोरी प्रकरणी ढेरिंगे यांची चौकशी सुरू झाली असल्याचं झिरवाळ यांनी म्हटलं। माझ्या कार्यालयामध्ये लाचखोरी सुरू आहे याची मला कल्पना नव्हती। कार्यालयात घडलेला प्रकार हा कलंक लावणारा आहे आणि सुनेत्रा पवार यांनी यावर नाराजी व्यक्त केलेली नाही तर सूचना दिल्यात असंही माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली आहे। हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती, कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लर्क किंवा प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही। परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय। नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे। आणि याच प्रकरणाबाबत मंत्रालयातली टीप देणारी ती व्यक्ती कोण, आपल्याच टीम मेंबरचं ऑफिस सील करणं ही बाब गंभीर आहे असं सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हटलं। मुख्यमंत्र्यांनी धाड टाकायला लावली असं वाटत नाही, नरहरी झिरवाळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली। जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या मंत्रालयात, ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता। मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज। माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता। इट्स जस्ट शॉकिंग। मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मला, मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही। आणि सामना या वृत्तपत्रातून झिरवाळ आणि राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करण्यात आली। झिरवाळ आणि नार्वेकरांमुळे इज्जतीचं वस्त्रहरण झाल्याचं सामनामध्ये म्हटलंय। शेतकरी कुटुंबांपुढे नार्वेकरांची पळताभुई थोडी झाली तर झिरवाळांच्या हिरवळीवर फडणवीस मायेनं हात फिरवतील असं सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र डागण्यात आले। झिरवाळांची धमाल, नार्वेकरांची कमाल। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ एक तऱ्हा, तर भाई नार्वेकरांनी तर कमाल केली। संविधानिक जबाबदाऱ्या आणि किमान शिष्टाचाराची ऐशी की तैशी केली। नार्वेकर हे एका शेतकऱ्याच्या जागेत घुसले आणि सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन त्या जागी मोजणी करू लागले। तेव्हा ते शेतकरी कुटुंब चौताळून समोर आलं आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना पळताभुई थोडी झाली, हे एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते। महाराष्ट्रात सर्वात जास्त गुंतवणूक ही भ्रष्टाचारात झाली आहे। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये मोठ्या घरच्या मुलांना मुख्यमंत्र्यांनी वाचवलं। आता झिरवाळांच्या हिरवळीवर फडणवीस मायेनं हात फिरवतील। कारवाया करून आपल्या मंत्र्यांच्या शेंड्या आपल्या हातात ठेवायचे हे धंदे आता तरी बंद झाले पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्यानं घ्यावं असं हे झिरवाळ नार्वेकर प्रकरण। मंत्रालयात आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महाराष्ट्राच्या इज्जतीचं वस्त्रहरण सुरू आहे, पण चिंता कुणाला?